साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्याकडे आमदार गायकवाडांनी वेधले शासनाचे लक्ष. राज्यातील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये शेकडो पदे रिक्त तर लाखो नमुने प्रलंबित. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी आज 21 डिसेंबरला लक्षवेधी उपस्थित करत राज्यातील एका महत्त्वपूर्ण विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले. राज्यातील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये तब्बल 447 पदे रिक्त असल्याचे तसेच 6,43,242 नमुने प्रलंबित असल्याची गंभीर बाब सभागृहाच्या लक्षात आणून देत यामुळे फौजदारी न्याय प्रक्रियेत मोठा अडथळा येतोय. आरोपींविरुद्ध ठोस पुरावे मिळत नाहीत आणि निर्दोष व्यक्तींवर अन्याय होत असल्याचे सांगून तपास प्रक्रियेसाठी आधुनिक व्यवस्था निर्माण करून प्रलंबित नमुने आणि रिक्त पदांचे प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे अशी मागणी केली. संजयजी गायकवाड. अध्यक्ष महोदय, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांच्या दुरावस्थेची गंभीर दखल घेऊन शासनाकडे या संदर्भात खुलासा मागितला आहे. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत 447 पदे रिक्त असून 6,43,242 नमुने प्रलंबित आहेत. याचा फौजदारी न्याय व्यवस्थेवर वाईट परिणाम होत असून आरोपी विरुद्ध गुन्हे सिद्ध करता येत नाहीत. परिणामी आरोपी संशयाच्या आधारावर निर्दोष सुटतात. याकरता आणखी 1,981 नवीन पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव 13/4/2023 रोजी शासनाकडे सादर करूनही अद्यापर्यंत कुठली कारवाई झाली नाही. तरी शासनाने या प्रकरणी तातडीने योग्य ती कारवाई करावी. 50 वर्षापूर्वीची जी व्यवस्था आहे तीच व्यवस्था आजही त्या ठिकाणी चालू आहे. तिच्यामध्ये बदल करून जागतिक पातळीवरील उच्च दर्जाची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करून न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये उभारावी व तेथील कर्मचाऱ्यांना जे रोज स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी तपासामध्ये मदत करतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना त्या ठिकाणी सुरक्षा विमा कवच प्रदान करावे अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्या मार्फत शासनास करत आहे.